सन्मानाचा सोहळा अर्थात माननीय नामदार नितेशजी राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे उत्सव कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्सचा। काय प्रेरणा आहे त्यामागे? कोकण सन्मान पुरस्कार हा आमच्या कोकणाच्या मातीचा खऱ्या अर्थाने एकंदरीत जगाला प्रदर्शन झालं पाहिजे। महाराष्ट्राला आपल्या कोकण मातीची अजून जाण झाली पाहिजे। आमच्या कोकण हा निसर्गरम्य असा आमचा कोकण आहे आणि आमच्या कोकणाबद्दल अजून जास्तीत जास्त माहिती बाहेर गेली तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून आमच्या कोकणाला फार मोठा फायदा होईल। आज जगभरातले पर्यटक आमच्या कोकणाकडे येत आहेत, पण जेवढे जास्त पर्यटन वाढतील तेवढंच आमचं कोकण अजून समृद्ध होईल आणि ह्याचमुळे आमच्या इकडचे जे स्थानिक क्रिएटर्स आहेत, यूट्यूबर्स आहेत, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हाच या कोकण सन्मानचा मुख्य हेतू आहे। पहिल्या वर्षी आम्ही कणकवलीला केलं, ह्यावर्षी देवगडला केलं आहे आणि दरवर्षी आमचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे। क्रिएटर्स मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कार्यक्रमाला येत आहेत, प्रोत्साहन देत आहेत आणि म्हणून निश्चित पद्धतीने कोकण सन्मानचा आमचा जो हेतू आहे तो साध्य होत असताना आम्हाला दिसतो। कोकणचं वजन वाढतं आहे असं आपण म्हणालात आपल्या भाषेमध्ये, नेमकं काय म्हणतो? कारण आज कोकणात आज मंत्रिमंडळामध्ये कोकणातले असंख्य लोकप्रतिनिधी आज मंत्री म्हणून तिथे काम करत आहे। कोकणाचा आवाज आणि कोकणाचं वजन मंत्रिमंडळामध्ये वाढवत आहे आणि म्हणूनच तो उल्लेख मी मुद्दामून केला जेणेकरून कोकणाचा विकास आता कोणाला थांबवणं शक्य नाही हेच सांगण्याचा हेतू।